येथे काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलानं दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडली आहे। गणेश हंडोरे यांच्या कारची दुचाकीस्वाराला धडक बसल्याचं समजतंय। गोवंडी पोलिसांकडून गणेश हंडोरे यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। चेंबूर येथे आचार्य कॉलेजजवळ हा एकंदरीत सर्व प्रकार घडला। जखमी गोपाळ आरोटेवर उपचार सध्या सुरू असल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे याला आता अटक झालेली आहे। चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलांना दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडली आणि त्यानंतर पोलिसांनी गणेश हंडोरे याला अटक केली। गणेश हंडोरे याच्या कारची दुचाकीस्वाराला धडक बसल्याचं समजतंय। चेंबूर येथे आचार्य कॉलेजजवळ हा सर्व प्रकार घडलेला आहे। जखमी गोपाळ आरोटेवर सध्या उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलानं दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, नेमका हा काय प्रकार आहे? नक्कीच आपण पाहिलं तर काँग्रेस चंद्रकांत हंडोरे यांचे पुत्र गणेश हंडोरे हे काल रात्री एका दुचाकीस्वाराला कारने उडवून पळून गेल्याची घटना समोर आली आहे। गणेश हा ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेने गेला होता, मात्र परत येताना चेंबूर येथील आचार्य कॉलेजवर त्यांनी गोपाळ आरोटे या दुचाकीस्वाराला धडक दिली आणि तिथून पळ काढला। त्या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेशला आता अटक केला आहे। मात्र त्याची शुगर काल वाढल्याने त्याला जे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। तर जखमी गोपाळवर जैन रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू। या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी पुढील तपास करत आहे। जो गणेश हंडोरे यांनी काल ड्रिंक अँड ड्राईव्ह करत गाडी चालवत होता, त्या संपूर्ण प्रकरणात सध्या पोलिसांचा पुढील तपास हा सुरू आहे। नक्कीच रिद्देश, पोलीस नेमकी या संदर्भात कशा प्रकारे कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर